व्याकरण प्रश्न पहिला. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात. दादोबा पांडुरंग तर्खडकर. नंतर आहे प्रश्न 2. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न 3. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हटले जाते? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हटले जाते. विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न 4. जागतिक मराठी भाषा दिन कोणता? तर 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन. प्रश्न 5. मराठी राजभाषा दिन कोणता? तर 1 मे हा मराठी राजभाषा दिन. प्रश्न 6. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? तर देवनागरी लिपीत मराठी भाषा लिहिली जाते. होते मराठी व्याकरणचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.